राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव घेऊन आता काँग्रेस सोबत चर्चा करणार आहे। राष्ट्रवादीकडून मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव, जिल्हाध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, धनंजय दादा पिसाळ, अजितराव राणे, आरिफ सय्यद, रुपेश खांडगे आणि अमोल मातेले या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, अमीन पटेल आणि सचिन सावंत उपस्थित असल्याची माहिती मिळते। एक महत्त्वाची बातमी आपण या क्षणाला पाहतो। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। या ठिकाणी जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण एकीकडे पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेस एकला चलोचा नारा देताना पाहायला मिळते। काँग्रेस वंचित सोबत जाणार का ह्या देखील चर्चा सध्या रंगतायत। अशातच आता काँग्रेसच्या भेटीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। नेमका कोणत्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे, जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतो या ठिकाणी आता मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित आहे, तसंच सचिन सावंत देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊ। रुपाली, सध्या आपण पाहतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिष्टमंडळ काँग्रेसच्या भेटीला पोहोचलेलं आहे। जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण पाहत आहोत मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे। आणि याच अनुषंगाने आज मुंबईचं एक शिष्टमंडळ जे आहे ते काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना भेटण्यासाठी खरं तर दाखल झालेलं आहे। याच्यामध्ये आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीकडून राखी जाधव, सोबतच आमदार मिलिंद असतील, त्याच्यानंतर अण्णा कांबळे असतील, धनंजय पिसाळ असतील, असे महत्त्वाचे धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय जागा वाटपाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे।